कुंभ राशी गुरुपौर्णिमेनंतर ही व्यक्ती येणारच, कोणीही रोखू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या गुरुपौर्णिमेला तुमच्या आयुष्यात एक असा मोठा बदल घडणार आहे. जर तुम्ही गेले अनेक वर्ष हा बदल पाहिला नसेल तर गुरुपौर्णिमा 2026 ही तुमच्यासाठी एखादी नेहमीच गुरुपौर्णिमा मुळीच नाही. कारण यावर्षी कुंभ राशींचा मालक असलेला शनी आणि यशाचा देव मानला जाणारा गुरु यांचा एक अतिशय खास आणि वेगळा एकत्र योग येत आहे. हा योग कितीतरी वर्षानंतर एकत्र आला आहे आणि असा योग पुन्हा पुन्हा आयुष्यात येत नसतो. जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडला किंवा या काळात मिळालेली संधी सोडून दिली तर लक्षात ठेवा की पुन्हा अशी चांगली वेळ येण्यासाठी तुम्हाला खूप मोठा काळ वाट पाहावी लागेल. वेळ निघून गेल्यावर वाईट वाटूनच काहीच फायदा नाही. म्हणूनच आज सांगितलेली प्रत्येक गोष्ट शेवटपर्यंत मनापासून समजून घ्या, कारण हे तुमच्या भविष्याला पूर्णपणे बदलून टाकणार आहे. गेल्या काही काळात कुंभ राशींच्या लोकांनी आयुष्यात इतकं सोसलं आहे की अनेकदा तुम्हाला स्वतःला खूप एकटं वाटलं असेल. आजूबाजूला खूप लोक असायची, घरात माणसं असायची, मित्रांची मोठी गर्दी असायची, तरीसुद्धा आतून मन एकदम रिकामं वाटायचं. आपल्या मनात काय चाललं आहे आणि किती त्रासातून आपण जातो हे समजून घेणारं कुणीच नव्हतं आणि त्यामुळे आपण स्वतःला एका रूममध्ये बंद करून घेतलं होतं. पण आता या गुरुपौर्णिमेच्या चांगल्या काळात तुमचा हा एकटेपणाचा कायम आता अंधार संपणार आहे. कारण तुमच्या आयुष्यात एक असा माणूस किंवा एक असं नातं येणार आहे जे तुम्हाला खऱ्या अर्थाने समजून घेईल. हा माणूस तुम्हाला कधी एकटं पडू देणार नाही, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि तुमच्या आयुष्यात आलेले हे नातं तुम्हाला आतून एक वेगळीच ताकद आणि समाधान देऊन जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात होणारा हा पहिला मोठा बदल असेल आणि यानंतर तुमचा विचार करण्याच्या पद्धतीला सुद्धा एक नवीन दिशा मिळणार आहे. कुंभ राशींचा सर्वात मोठी सवय म्हणजे तुम्ही कधीच गर्दीच्या मागे धावत नाही, जगापेक्षा वेगळा विचार करता. लोक 4 रस्त्याने जातात तो सोडून तुम्ही स्वतःची वेगळी वाट शोधता. पण या सवयीमुळे आजवर समाजाने किंवा जवळच्या लोकांनी तुम्हाला नेहमी कमी समजलं. तुमचे विचार लोकांना विचित्र वाटायचे, तुमचे बोलणे इतरांना डोक्यावरून जायचं आणि त्यामुळे तुम्हाला अनेकांना नावं ठेवली. वेळेत तुम्हाला काढलं. पण आता याच तुमच्या वेगळेपणाचं सोनं होणार आहे. कारण या वाटेला लोक कालपर्यंत बेकार आणि चुकीचे समजत होते, तीच वेगळी वाट आता तुम्हाला यशाच्या शिखरावर येऊन जाणार आहे. तुमचा हा वेगळा विचार लोकांना चक्रावून टाकेल आणि जे लोक काल हसत होते तेच आज तुमचे कौतुक करतील. गेले कित्येक वर्षापासून तुम्ही असे कष्ट करत आहात, रात्रंदिवस मेहनत करूनही कष्ट करत आहात, तशी दखलसुद्धा कोणी घेतली नव्हती. काम तुम्ही करायचे, डोकेदुखी तुम्ही सहन करायची आणि त्या कामाचं नाव मात्र दुसरंच कोणीतरी घेऊन जायचं. पण आता या अन्यायाचा काळ संपला आहे. कारण या गुरुपौर्णिमेनंतर अशी एका अचानक गोष्ट घडणार आहे जिथे तुमचे काम, बुद्धी, कौशल्य संपूर्ण जगासमोर योग्य प्रकारे सिद्ध होईल. तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य नाव मिळेल, लोक तुमच्या कामाचा मान ठेवतील आणि समाजात तुम्हाला एक वेगळी जागा मिळेल. या मनासोबतच तुमच्या पैशांच्या अडचणींवर सुद्धा आता कायमचा मार्ग निघणार आहे. कुंभ राशींच्या बाबतीत शनीच्या प्रभावामुळे गेल्या काही काळात पैशांच्या बाबतीत खूप जास्त अडथळे, उशीर आणि अडचणी निर्माण झाला. तुमच्या हक्काचे पैसे अडकून पडले होते, ठरलेली कामे शेवटच्या क्षणी घडत होते आणि सतत पैशांची अडचणही देखील भासत होती. पण आता गुरुच्या या खास चांगल्या योगामुळे हे सर्व पैशांचे अडथळे एका पाठोपाठ एक वेगाने दूर होणार आहेत. जिथे जिथे तुमचे पैसे अडकले होते ते तिथे पैसे आता मोकळे होतील. जुनी अडकलेली कामे मार्गी लागतील आणि पैशांचा ओघ पुन्हा सुरू होईल. पैशांची अडचण संपल्यामुळे तुमच्या मनातील सर्वात मोठी चिंता दूर होईल. खरं सांगायचं तर गेल्या बऱ्याच काळापासून कुंभ राशींच्या लोकांच्या मनात एक भीती आणि असुरक्षितता होती, जी मनात बसली होती. पुढे काय होणार, माझे आयुष्य कसं चालणार आणि घरातील लोकांचं काय होईल, अशी भविष्यात काळजी. तुम्हाला रात्री झोपसुद्धा येत नव्हती, अशी काळजी लागली होती. पण या गुरुपौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यातील मनातील ही एक व्यक्ती पूर्णपणे निघून जाणार आहे. तिची जागा आत्मविश्वासाने घेतली जाईल. तुम्हाला आता आतून वाटू लागेल की मी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकते आणि हेच मानवी मनाची ताकद तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल. या चांगल्या बदलांचा परिणाम तुमच्या नात्यावर सुद्धा खूप छान पडणार आहे. गेल्या काही काळात जुनी नाते दुरावली असतील, गैरसमज तुटले असतील तर ती दुरावलेली नाती या काळात पुन्हा जुळून येतील. जुने गैरसमज मिटतील आणि नात्यात पुन्हा एकदा तोच गोडवा येईल.
याच्या उलट जर एखादा असेल तर तुमच्या आयुष्यात असेल ज्याने तुम्हाला फक्त त्रास आणि दुःख दिलं आहे, तर ते वाईट नंतर आता कायमचे तुमच्या आयुष्यातून निघून संपल्यामुळे तुम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही. म्हणून तुमच्या मनावरचा एक खूप मोठा भार उतरल्यासारखा वाटेल आणि तुम्हाला खूप हलकं देखील वाटेल आणि मोकळं वाटेल. या सर्व चांगल्या बदलांचा पुरेपूर फायदा मिळवण्यासाठी आणि या दुर्मिळ योगाची ताकद तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी मी तुम्हाला 4 अत्यंत सोपे आणि सोप्या भाषेतले उपाय सांगणार आहे. ते नीट ऐका आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की करा. सगळ्यात पहिला उपाय असा आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करा. घरातील तुळशीच्या रोपाला मनापासून पाणी घाला आणि पाणी घातल्यानंतर त्या तुळशीच्या रोपासोबत शांतपणे बसून 15-20 मिनटे गप्प बसा तिथं आणि अजिबात एकही शब्द बोलू नका. फक्त डोळे मिटून स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. हा सोपा उपाय तुमच्या मनातील सर्व वाईट विचार बाहेर काढून टाकेल आणि तुम्हाला आतून प्रचंड शांतता येईल. दुसरा उपाय म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरातील जे व्यक्तीच्या पायावर आणि मनापासून जे मोठी व्यक्ती असेल तिच्या पायावर मनापासून डोकं ठेवा आणि आशीर्वाद घ्या. मोठ्या माणसांच्या आशीर्वादामध्ये इतकी ताकद असते की तुमच्या आयुष्यातील कितीही मोठे अडथळे क्षणात दूर होऊ शकतात. तिसरा उपाय म्हणजे तुमच्या घरातील एखादी जुनी पण चांगल्या स्थितीत असलेली वस्तू जी तुम्ही आता वापरत नाही, जसे की तुमची जुनी कपडे असतील, भांडी असतील, कोणतेही सामान ते एखाद्या खरोखरच गरजू माणसाला नेऊन द्या. यामुळे तुमच्या घरातील वाईट हवा, वाईट ऊर्जा बाहेर पडेल आणि नवनवीन चांगल्या गोष्टींसाठी मार्ग मोकळा होईल. चौथा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय जो थेट तुमच्या शनिदेवाशी जोडला आहे तो म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी एखाद्या गरजू किंवा एखाद्या गरीब माणसाला काळ्या रंगाचे कपडे दान करा. शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत आणि गरजू लोकांना काळ्या वस्तू दिल्यामुळे शनीचे सर्व त्रास दूर होतात, कामातील अडथळे निघून जातात, आयुष्यात वेगाने प्रगती व्हायला सुरुवात होते. हे 4ही उपाय दिसायला खूप सोपे आहेत, पण त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर खूप मोठा आणि चांगला पडणार आहे. कुंभ राशींच्या माझ्या मित्रांनो, येणारा हा काळ तुमच्यासाठी एक नवीन सकाळ घेऊन येत आहे, जिथे दुःख, त्रास, एकटेपणा मागे सुटणार आहे आणि यश आनंदाने समाधानाने तुमच्या आयुष्यात येणार आहे. हा काळ तुमच्या आयुष्यात एक नवीन आणि सुंदर वळण घेऊन जाणार आहे, जिथे तुमच्या जुन्या सर्व संकटांचे गोड फळ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यावर असणाऱ्या शनिदेवाचा प्रभाव आणि गुरुची कृपा यामुळे तुमच्या मार्गातील सर्व काटे दूर होतील. प्रगतीचा सर्व मार्ग मोकळा होईल. आत्तापर्यंत तुम्ही ज्या गोष्टींचा त्याग केला तेच स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार तुम्हाला दिसतील. स्वतःवर आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण वेळ बदलली आहे आणि ही नवीन वेळ फक्त आणि फक्त तुमचीच आहे. सकारात्मक राहा आणि नवीन उत्साहाने आयुष्यात पुढे पाऊल टाका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.